नमस्कार मित्रांनो, तर बऱ्याच वेळाच्या प्रवासानंतर आम्ही आता बिजासनी माता इथे पोहोचलो आहे. घरापासून एक मॅक्झिमम 250 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्ही बिजासनी माता इथे पोहोचलो आहे. तर हे बघा, एवढी गँग आहे आपल्यासोबत. हां, तर आता आम्ही इथे जेवण पण करणार आहे, पण जेवण करण्या अगोदर बिजासनी मातेचं दर्शन घ्यायचं आहे. तर चला दर्शन घेऊ. तुम्हाला पण बिजासनी माता दाखवतो आम्ही. चला. आईने ओटी घेतलेली आहे. मित्रांनो, या आहे बिजासनी मातेचं मंदिर. खूप छान असं मंदिर आहे. जर तुम्ही कधी महाराष्ट्रातून MP मध्ये जात असाल तर हे रस्त्यावरच मंदिर आहे, घाटात. तुम्ही बघू शकता किती छान सिंह आहे. तर मित्रांनो, आता यांचा फोटो काढायचा आहे. आता बघा, यांचा फोटो क्लिक करतोय मी. परत एकदा कंटिन्यू. हे बघा, इथं वाचू शकता तुम्ही काय नाव आहे. श्री गणेश परिवार. हे बघा, हा श्री गणेश यांचा परिवार आहे इथे. तर पुढे जाऊया आपण. हे बघा, इथं गोदावरी वहिनी काय करताय? का वहिनी काय करताय? फोटो काढताय. हे हसताय ना भाऊन. मंदिराचा परिसर किती छान आहे. खूप प्रकारचे झुंबर इथे लावलेले आहे. सर्वात भारी झुंबर आहे. हा बघा, शंभू काय भाऊ काय करतोय? बाप्पा करतोय. हा बघा, बाप्पा करतोय. बिजासनी माता. राम मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे मागचा आवाज येतोय. सॉरी, कॅमेरा बुजलेला नसल्यामुळे झुंबर व्यवस्थित दिसत नव्हते. आता हे बघा, झुंबर छान अशी झुंबर आहे इथे. आई काय करते? आई इथे ओटी दान करते. अरे बघा, अशा प्रकारे पहिले ओटीची पूजा करून घेते आई. ओटीची पूजा केली आहे, दर्शन घेतलंय. दर्शन झालंय. हो वहिनी, झालं का दर्शन? दर्शन झालं का? झालं. यांचं दर्शन होत आहे. यांचं पण दर्शन झालेलं आहे. दर्शन झालं का रे? नाही ना, झालं का? नाही ना, अजून दर्शन घेतलं का तू? घे मग दर्शन घे. आता दर्शन, गुरुदर्शन घेतोय. शिवदर्शन घे रे. झालं का दर्शन तुझं? हे बघा, याच्या डोक्याला हे लागलंय. याचा अर्थ असा आहे की दर्शन झालेलं आहे. तर आता मी पण दर्शन घेतो मित्रांनो. मेन दर्शन झाल्यानंतर इथे बघा, बघू शकता तुम्ही, शैलपुत्री देवी मातेचं मंदिर आहे इथे. त्याच्यानंतर ब्रह्मचारिणी. त्याच्यानंतर बघा तुम्ही, चंद्रघंटा देवी. इथे प्रत्येक ठिकाणी इथे मंत्र लिहिलेले आहे प्रत्येक देवीचे. कुष्मांडा माता आहे या. त्यानंतर
स्कंद माता, त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्ही कात्यायनी देवी, त्याच्यानंतर कालरात्री माता, त्यानंतर हे बघा महागौरी माता, त्याच्यानंतर इथे आहे मंगला माता. अशा प्रकारे इथे सर्व परिसर आहे. तर चला मित्रांनो आता मी दर्शन करून घेतो. मित्रांनो आता 22 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी जे राम मंदिराचं उद्घाटन आहे किंवा रामांच्या म्हणजे स्थापना आहे, तर त्या निमित्ताने प्रत्येक राम मंदिरामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम चालू आहे. तर तसं इथे पण कार्यक्रम चालू आहे, तुम्ही बघू शकता. भजनाचा खूप मोठा कार्यक्रम चालू आहे. मित्रांनो आता आम्ही जेवणाला थांबलो आहे. तर आता प्रत्येकाने बघा स्वतः जेवणाचा डबा तयार करून आणलेला आहे. म्हणजे आजच्या दिवस आम्ही घरचं जेवण करणार आहे. उद्या आता बघू, आता उद्यापासून बाहेर जेवण करू. तर आता बघा आम्ही काय आणलंय, आईने आणलंय काय बटाट्याची चटणी आणि हरभऱ्याची भाजी आणि या मेथीच्या भाजीच्या दशम्या, या पोळ्या. हे बघा गोदावरी वहिनी काय आणलंय, हे बघा त्यांनी तिळाची चटणी आहे पण डबा उघडत नाही त्यांच्याकडून. हे फक्त डिझायची तब्येत आहे. आणि एखादला दशम्या आहे कोणी आईने दिला का, या आईने दिले, या आळीची या काय आणणार आहे दशम्या. यांनी काय आणलंय, हो काय आणलंय, मावशीने आणली मेथीची भाजी, शिमला मिरची कुठे आहे, शिमला मिरची चटणी, शिमला मिरची काही या मावशीने काय आणलंय सांगा मावशी. मेथीच्या दशम्या, मेथी, अजून शिमला मिरची, अजून फ्लावर आहे ना, फ्लावर आणि शेंगदाण्याची चटणी. अशा प्रकारे आता आम्ही जेवण आणलंय. आता आम्ही जेवण करतोय सर्वजण. हे बघा माझ्यासाठी स्पेशल भाजी आणलेली आहे, कारण की मला पातळ खावं लागतं, माझं पोट भरत नाही. आता आम्ही जेवणाला सुरुवात करतोय. तर चला मग भेटू थोडं. आता आमचं बिजासरी मातेचं दर्शन पण झालंय, जेवण पण झालंय. तर आता आम्ही सिओरसाठी निघतोय. तर मग चला बघू. आता सगळे बसले का गाडीत, बसले का सगळे, हो बघा टोपी काढा, सगळे बसले का, बसले. तर भाऊ बसला का तू, हा तर चला बोला बिजासरी माता की. तर चला बाय, आता भेटू सिओरला.